झी 24 तास एक पाऊल पुढे. का करायचं माफ? आज हा समाजातनं उठलेला सवाल आहे जो विचारतोय आपल्याच बाजूच्या समाजाला. नेमकं असं का घडलंय, का घडलं जातंय आणि भविष्यात असं घडू नये यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे यावरच विचारमंथन करणार आहोत आणि यावरच आहे आजचा प्राईम वॉच. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर संदीप जाधव आहेत, मानसोपचार तज्ज्ञ, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट निलेश पावसकर आहे. या दोघांचंही झी 24 तासच्या प्राईम वॉचच्या कार्यक्रमात स्वागत. मी सुरुवातीला जातोय ॲडव्होकेट निलेश पावसकर यांच्याकडे. पावसकर सर, काय सांगाल की ज्युएनएल किंवा बाल गुन्हेगारी ही सगळेच गोष्ट लक्षात घेताना वय हा जो निकष असतो तो प्रामुख्याने का लक्षात घ्यावा, त्याची काय कारण आहे? बघा, खरं पाहायला गेलं तर साधारण 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत बाल गुन्हेगार काही वेगळ्या पद्धतीने ट्रीट केले जात नव्हते. त्यांना जशी ॲडल्ट गुन्हेगारांना इतरांना जी शिक्षा दिली जाते तीच शिक्षा दिली जात होती. परंतु नंतर जसजसा काळ बदलत गेला तशी वेगवेगळी परिमाणं, आपण जसं म्हणतो ग्लोबलायझेशन, हे होत गेलं आणि त्याच्यामध्ये मग युनायटेड नेशनचं डिक्लेरेशन असेल, ज्याला आपण बीजिंग डिक्लेरेशन म्हणतो, किंवा अन्य देशातून वेगवेगळ्या प्रकारे मानसोपचार तज्ज्ञांची आलेली मतं आणि हा एक आजार आहे असं गृहीत धरायचं. आणि ह्या सगळ्या एकंदरीत चर्चाचरणातून जे काही निष्पन्न झालं ते असं झालं की वेगवेगळे कायदे तयार केले गेले आणि ज्याच्यातून मुलांचे हक्क आणि त्या हक्कांचं रक्षण अशा सगळ्या याच्यातून मंथनातून हे सगळे कायदे तयार होत गेले. आणि त्याचा परिणाम आज असा झालेला आहे की कुठल्याही बाल गुन्हेगाराला, म्हणजे जो 18 वर्षापेक्षा कमी असेल त्याला आपण बाल गुन्हेगार मानतो, तर त्याला कुठल्याही प्रकारे तुरुंगवास किंवा इतर प्रौढ गुन्हेगारांना जी शिक्षा दिली जाते ती शिक्षा दिली जाऊ नये. याचं कारण असं आहे की ते त्या वयात अजाण असतात आणि त्यांच्यावर जी काही परिस्थिती ओढवलेली आहे ती कदाचित त्यांच्या सामाजिक, आर्थिक किंवा अन्य परिस्थितीमुळे त्यांच्यावर ओढवलेली आहे. आणि त्यामुळे पुन्हा त्यांच्यातून एक गुन्हेगार नवीन निष्पन्न होण्यापेक्षा त्यांना शिक्षा न देता रिफॉर्मेशन जे आपण म्हणतो तसं त्यांना सुधारण्याची संधी द्यावी, ह्या सगळ्या संकल्पनेतून हे निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे आत्ताचा जो काही कायदा आहे त्याचं बरं वाईट परिमाण आपण पुढे पाहणारच आहोत, पण त्या कायद्याचं स्वरूप निर्माण होण्याचं मुख्य कारण हे आहे की जे काही युनायटेड नेशन्स डिक्लेरेशन झालेलं आहे त्यामुळे जागतिक पातळीवरती सगळीकडे एक स्टँडर्डायझेशन केलं गेलं मुलांच्या हक्कांच्या बाबतीत आणि त्याच्यातून हा सगळा कायदा निष्पन्न झाला. आणि म्हणूनच 1986 साली कायदा, त्यानंतर मग 2000 साली पुन्हा त्याचा नवीन स्वरूप, त्यानंतर 2006 साली अमेंडमेंट, 10चा अमेंडमेंट, ह्या सगळं त्याच्यातून आलेला परिपाक आहे. नक्कीच अतिशय महत्वाची माहिती दिली की नेमकी याची सुरुवात काय झाली ते पाहणं अतिशय महत्वाचं होतं. मी हाच प्रश्न घेऊन जातो डॉक्टर संदीप जाधव यांच्याकडे, मानसोपचार तज्ज्ञ आहेत. जाधव सर, काय सांगाल मला की ही सगळी चर्चा करत असताना गुन्हेगार वय हे का लक्षात केलेला गुन्हा केलेला एक गुन्हेगार लोक गुन्हेगार म्हणून बघत होते आणि तो बाल गुन्हेगार ठरला आणि तो ही वॉकड आउट इझिली. आता तो बाहेर पडणार आहे, त्याच्यामुळे सगळा समाज एकदम हरवून गेला एकदम. आणि मग आता विचार चालू झाला की अरे वय 18 पूर्ण नाही म्हणून मग हा गुन्हा मानायचा की नाही. ऍक्च्युली याच्यासाठी बघायला लागेल आपल्याला की हे वय म्हणजे काय. म्हणजे ऍक्च्युली खरं चाइल्डहुड म्हणजे चाइल्डहुड टू ॲडल्टहुड हा जो काळ आहे, हा जो प्रवास आहे, हा ॲडोलेसन्स हा प्रवास आहे. आणि ह्या ॲडोलेसन्सचे एमच म्हणजे टास्क म्हणू शकू आपण ही काय आहे की अटेनमेंट ऑफ इंडिपेंडन्स. एक सर्टन चाइल्डहुड पर्यंत ते आई वडिलांवरती अवलंबून असतात. नाऊ दे वॉन्ट टू बिकम डिपेंडंट, कारण ही प्रोसेस होणं भागच आहे, कधी ना कधी ती प्रोसेस होणारच आहे. दुसरं टास्क आहे ते एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेक्शुअल रोल. एक 10 वर्षापर्यंत ते इनर्ट असतात आणि साधारणपणे अर्ली ॲडल्टहुड म्हणू शकू, अर्ली ॲडोलेसन्स म्हणू, ते वय म्हणजे 11 ते 13 याच्यामध्ये प्युबर्टी डेव्हलप होते, म्हणजे त्यांचं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होतात आणि ते मॅच्युअर सेक्शुअलिटीकडे वाटचाल करायला लागतात. आता दुसरं जे त्याचं म्हणजे मिड ॲडोलेसन्स वय म्हणू शकू ते म्हणजे 14 ते 16. या 14 ते 16 मध्ये काय होतं की ते सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन करतात ही मुलं. आणि कारण तो एक नॅचरल रोलच आहे, कारण शेवटी त्यांना ती आयडेंटिटी क्रायसिसमध्ये त्यांना दे वॉन्ट टू आयडेंटिफाय देमसेल्स इन अ जेंडर, म्हणजे जेंडर त्यांचा बायस हा दूर होऊन जेंडर आयडेंटिटी होणं आवश्यक असतं. आणि दुसरा ह्या एज ग्रुपचा प्रॉब्लेम असा असतो की ते पियरचं म्हणजे आजूबाजूच्या आपल्या मित्रांचं मत हे अनक्रिटिकली ऍक्सेप्ट करतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं मत मिळून ते त्या मतामध्ये त्यांचं होला हो मिळवतात. आता हे दुसरा रोल झाला. तिसरा रोल आहे ह्या वयाचा तो म्हणजे अचिव्हमेंट ऑफ सेल्फ कंट्रोल ओव्हर अँगर, म्हणजे जो राग आहे, आतमधली जी इम्पल्स आहेत ह्याच्यावरती कंट्रोल अचीव्ह करणं. आणि अपोजिशनल इम्पल्सेस असतात त्यांच्यामध्ये,
खरं एक हे आयुष्य सगळं म्हणजे कसं आहे की पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट ह्याच्यावरती चाललेलं असतं. म्हणजे एखादं चांगली गोष्ट आपण केली आणि त्याला जर आपल्याला रिवॉर्ड मिळालं तर ती चांगली घटना परत घडू शकते. एकूणच जाधव, सोप्या शब्दात सांगायचं तर बाहेर घडलेल्या क्रियांचं शरीरातनं उठलेली प्रतिक्रिया म्हणजे त्याचा हा परिपाक असतो आणि तो नेहमी गुन्हेगारीकडे वळला जातो असं या क्षणाला आपण या बाबतीत म्हणू शकतो. मी हाच मुद्दा घेऊन जातोय. ऍडव्होकेट निलेश पावसकर आपल्यासोबत आहेत. पावसकर साहेब, ही सगळी चर्चा चालू असताना आपण एका बाजूला ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय की बाकीच्या देशांमध्ये, बाकीच्या राष्ट्रांमध्ये कशा पद्धतीनं बाल गुन्हेगारीचं स्वरूप काय, निकष काय, अन्य राष्ट्रांचा विचार करताना 7 वर्ष वयापासून ही बालगुन्हेगारी लावली जाते. त्या ठिकाणचे नेमके निकष काय असतात आणि भारतात हे नेमकं का होत नाहीये, काय सांगाल? नाही, बऱ्याचदा कसं होतं, बऱ्याचशा देशांमध्ये तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथले एकंदरीत त्या लोकांचं शारीरिक जे काही ठेवण आहे किंवा त्यांच्यातल्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत, फिजिकल डेव्हलपमेंट्स, यांना बघून केलं जातं. पण काही बऱ्याचशा देशांमध्ये एक पूर्व परंपरेपासून त्यांनी ते मान्य केलेलं आहे, काही ठराविक एज, आणि त्याच्या हिशोबाने ते जात आहेत. भारतामध्ये दुर्दैवानं 18 वर्ष हे जे काही ठेवलेलं आहे ते माझं वैयक्तिक मत म्हणाल तर मला ते तितकंसं योग्य नाही वाटत. याचं कारण असं आहे की मुळात बालगुन्हेगार हा निकष लावताना त्याच्या मागचं जे बेसिक स्पिरिट आहे ते असं होतं की तो अजाण आहे, त्याला त्या करत असलेल्या कृत्याची काही जाणीव नाही आहे किंवा बऱ्याचदा त्याच्या हातून अनाहूतपणे चुकीमुळे ते घडलेलं आहे. परंतु आज जर आपण पाहायला गेलो तर जागतिक पातळीवरती टेक्नॉलॉजीमध्ये झालेले डेव्हलपमेंट, एकंदरीत शास्त्रामध्ये झालेली प्रगती आणि ह्या सगळ्यातून मानवी मनाची आणि आत्ताच्या पिढीची जी काही जडणघडण होते, त्यामुळे ही मुलं फार लवकर कमी वयामध्ये फार सक्षम होतात काही गोष्टी समजून घ्यायला, त्यांचे अर्थ समजायला आणि त्यांची कृती करायला. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 18व्या वर्षापर्यंत आपण तो स्कोप द्यायचा की नाही तुम्ही अजाण आहात, तुम्ही काय करता हे तुम्हाला कळत नाही, तर ही अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे. किंबहुना दुर्दैव, आपल्या सुदैवानं कसाबचं वय जर अजून एक 6-8 महिने कमी असतं तर एवढा सगळा प्रचंड गुन्हा करून कसाबही आज सुटून गेला असता. हे आपलं दुर्दैव सत्य आहे. त्यामुळे मला वाटतं भारतामध्ये पुन्हा एकदा या विषयाचा विचार करण्याची निश्चितपणाने वेळ आलेली आहे. जर काही एक देशांमध्ये, पावसकर, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. अजाण म्हणजे तरी नेमकं काय? अजाणतेपणे केलेला गंभीर गुन्हाही माफ का करावा आपण? अजाणतेपणे केलेला बलात्कार हा माफीच्या योग्य आहे का? किंबहुना ती त्याचं कृत्य माफीच्या योग्य आहे? कायदा काय सांगतोय, समाजमन काय सांगतंय? आपण अगदी योग्य म्हणालात. एक लक्षात घ्या, जर एखादा माणूस अजाणपणाने एखादा गुन्हा करत असेल तर त्याच्या गुन्ह्यामध्ये प्लॅनिंग दिसणार नाही, त्याच्या गुन्ह्यामध्ये ती सफाई दिसणार नाही, त्या गुन्हा घडल्यानंतर लपवाछपवी जी काही केली जाते ती दिसणार नाही. आता दिल्लीच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर जाणीवपूर्वक दाखवलं गेलेलं क्रौर्य, त्यांनी केलेली प्लॅनिंग, त्यांनी जो गुन्हा केला तो गुन्हा करताना जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यात ॲप्लिकेशन ऑफ माइंड दिसतं, त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा वापर दिसतो. एखादा गुन्हा जेव्हा एखाद्या मुलाकडून अजाणपणे घडतो तेव्हा त्याच्यामध्ये सायकॉलॉजीचा भाग जास्त असतो. पण इथं जर आपण पाहिलं तर सायकॉलॉजीच्या बरोबर बुद्धीचा वापर केलेला दिसतो. त्या बुद्धीच्या अनुषंगानं कुठे आपण वापरलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, तो गुन्हा घडताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्याचा वापर केला गेला. त्यानंतर त्या गुन्ह्याला नष्ट करण्यासाठी, पुरावे नष्ट करण्यासाठी जे काय करायला लागतं त्याचाही योग्य तो वापर केला जातो. मग अशा वेळेला या परिस्थितीत आपण त्यांना अजाण म्हणायचं असू तर मला वाटतं आपण जाणून बुजून डोळ्यावर पडदा आवडत आहोत असंच या ठिकाणी. नक्कीच अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. या सगळ्या मानसिकतेबद्दल बोलणार आहोत, कायद्यातल्या तरतुदीबद्दल बोलणार आहोत. पण बाल्यपण जपण्याच्या नादात आपण बालिशपणा पोचतोय का यावरही विचारमंथन करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा का करायचं माफ. झी 24 तास, एक पाऊल पुढे.